हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा आपल्या चॅनल तुमची सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते। आपण टिश्यू पेपर वापरल्यानंतर टिश्यू पेपरचं अशा पद्धतीचं जे पॅकेट असतं ते आपण फेकून देतो। ते फेकून न देता त्याचा मस्त असा रियूज करणार आहोत। किंवा आपल्याकडे अशा पद्धतीचे टिश्यू पेपर असतात, त्याचा बॉक्स खराब झालेला असतो किंवा आपण कधी कधी टिश्यू पेपर घेताना पॅकेटवाले घेतो, मग आपल्याकडे टिश्यू पेपरचा होल्डर नसतो। म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला टिश्यू पेपरचा होल्डर कसा करायचा हे दाखवणार आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी 10 इंच बाय 15 इंच असं कापड घेतलेलं आहे। आपल्याला या कापडाला कडकपणा येण्यासाठी आपण इथे प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करणार आहोत। जेवढं मी कापड घेतलेलं आहे तेवढंच मी प्लास्टिकचा कागद सुद्धा कट करून घेणार आहे आणि सोबतच आपल्याला अस्तर सुद्धा लागणार आहे। तर हे बघा आपल्या आता कटिंग झालेले आहे। आता आपण हे कसं स्टिच करायचं हे बघूयात। तर बघा सगळ्यात अगोदर मी हे कापड फोल्ड करून एका साइडून राऊंड शेप करून घेणार आहे। नेहमीप्रमाणे आपण कोपऱ्यातून 1 ते 1.5 इंच अंतर सोडून राऊंड शेप द्यायचा आहे। तर हे बघा माझा आता राऊंड शेप देऊन झालेला आहे। आता आपण हे कापड आहे ते कागदावरती ठेवायचं आहे आणि 1 ते 1.5 इंचाचा गॅप ठेवून आपण पूर्ण सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून झाल्यानंतर आपली मगाची जी टिश्यू पेपरची कॅप होती ती अशा पद्धतीने बरोबर सेंटरवरती ठेवायची आहे आणि कॅपच्या साईडची मार्किंग करून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर समजा अशा पद्धतीची कॅप नसेल तर एक छोटासा चौकोन करायचा आहे। त्या चौकोनवरती आपण शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर कापड आपण अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचा आहे आणि तो चौकोन कट करायचा आहे, म्हणजे आपल्या दोन्ही साइडून चौकोन सेम येईल। त्यामुळे मी अशा पद्धतीने कापडाची घडी करून चौकोन कट करून घेतला। तर बघा अशा पद्धतीने आपण 1 ते 1.5 इंचाचा चौकोन कट करून घेतलेला आहे। आता आपण याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि फक्त चौकोनवरतीच आपण शिलाई मारायची आहे आणि चौकोनवरती शिलाई मारून झाल्यानंतर आपण हे अस्तर पलटी करून घ्यायचं आहे। तर याच्यावरती अस्तर ठेवताना आपण सरळ कापडावरती अस्तर ठेवून नंतर मग चौकोनवरती शिलाई मारायची आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर त्याच गॅपमधून आपण हे अस्तर पलटी करून घ्यायचं आहे। मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीच्या कॅपचा वापर करून एक मस्त असा प्लास्टिक होल्डर बनवून दाखवलेला आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, कारण तशा शेपमध्ये प्लास्टिक होल्डर तुम्ही अगोदर कधीच बघितले नसेल। त्यामुळे तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर हे बघा आपलं व्यवस्थित असं पलटी करून झालेलं आहे। आता आपण त्या छोट्याशा चौकोनवरती आणि बाजूने सगळीकडून व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून झालं तर पुन्हा मी या कापडाची घडी करून बघणार आहे की आपल्या दोन्ही बाजू सेम आहेत की नाही। जर कुठे थोडंफार कमी जास्त असेल तर ते कट करायचं आहे। मी तुम्हाला परफेक्ट फिनिशिंगसाठी नेहमी छोट्या छोट्या टिप्स देत असते। आता आपण 2-2 इंचाच्या काही पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत। तर बघा मी पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत। सगळ्यात अगोदर एक छोटी पट्टी घेऊन वरच्या साईडला डबल फोल्ड करून लावून घेतली। नंतर तीच पट्टी आतल्या साईडला आपण फोल्ड करायची आहे। तर बघा पट्टी आपली आता फोल्ड करून झालेली आहे। वरच्या साईडून आपली फिनिशिंग करून झालेली आहे। आता पण अशा पद्धतीने या पॉकेटची घडी घालायची आहे। अंदाजे आपण वरून 1.5 ते 2 इंच अंतर सोडलेलं आहे आणि घडी मी अंदाजेच घातलेली आहे। घडी घालून झाल्यानंतर दोन्ही साइडून आपण शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा आता आपली शिलाई मारून झालेली आहे। आपण पुन्हा एकदा हे कापड डबल फोल्ड करायचं आहे आणि कोपऱ्यातून थोडासा व्यवस्थित असा राऊंड शेप द्यायचा आहे, म्हणजे आपल्या पॉकेटचा शेप अजून वेगळा दिसेल। तर बघा आपला राऊंड शेप कट करून झालेला आहे। आपण जी पट्टी कट केलेली होती ती डबल फोल्ड अशा पद्धतीने करून शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर तीच पट्टी आपण आतल्या साईडला फोल्ड करायची आहे। तर खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण हा टिश्यू पेपरचा होल्डर कसा बनवला हे मी तुम्हाला दाखवलेला आहे। अजून आपल्या ह्याच्यात एक थोडंसं काम बाकी आहे, ते म्हणजे आपण ह्याला आता वेलक्रो लावून घ्यायचं आहे।
मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ना काही नवीन देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते. तसं मार्केटमध्ये एखादा नवीन प्रकार आला तर सगळ्यात अगोदर तो आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतो. फक्त तो कसं करायचं हे दाखवत नाही, तर ते परफेक्ट फिनिशिंगमध्ये कसं करायचं हे दाखवते. सोबतच ती वस्तू बनवल्यानंतर ती मार्केटमध्ये कशी विकायची, कितीला विकायची, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगते. आणि आपले व्हिडिओ बघून बऱ्याचदा हे विकतात सुद्धा. त्यामुळे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. जे मी तुम्हाला दाखवते तुम्ही ते बनवता आणि मार्केटमध्ये विकता, म्हणजे तुम्ही सुद्धा माझे व्हिडिओ बघून घर बसल्या 2 पैसे कमवता. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन जॉईन झाला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी नेहमी असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील. वेलक्रो लावून झाला तर तुमचा हा टिश्यू पेपरचा होल्डर तयार आहे. तुमच्याकडे जर अशा पद्धतीची कॅप असेल तर ती कॅप अशा पद्धतीने तुम्ही ह्याच्यावरती चिटकवू शकता. जर नसेल तर तुम्ही आहे तसंच ते वापरू शकता. नंतर माझ्याकडे टिश्यू पेपरची कॅप होती, ती मी ग्लूच्या मदतीने ते चिटकून घेते. तर बघा कॅप आपली आता ही चिटकून झालेली आहे. आता आपले जे ओपन टिश्यू पेपर होते ते अशा पद्धतीने या पॉकेटमध्ये ठेवायचे आहेत. हे व्यवस्थित असे ठेवून झाल्यानंतर आपला टिश्यू पेपरचा होल्डर तयार झालेला आहे. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही यातून टिश्यू पेपर काढायचे आहेत. तुमच्याकडे जर 4 व्हीलर असेल तर 4 व्हीलरमध्ये सनविजर किंवा डॅशबोर्डवरती तुम्ही अशा पद्धतीचे हे पॉकेट चिटकवू शकता, म्हणजे तुम्हाला पाहिजे तेव्हा ते पॉकेटमधून तुम्ही टिश्यू पेपर काढू शकता. तसे शिलाई रिलेटेड अजून तुम्हाला कोणकोणती व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा होल्डर तुमच्यासाठी उपयुक्त आहे की नाही हेही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.